मागण्या तर सरकारला माहितच आहे. 1.5-2 पावणे 2 वर्ष झाले आता ते काय त्यांच्या फाट झाल्यात. त्या एखाद्या परीक्षेत जर प्रश्न आला तर कुठलाही सरकारमधला मंत्री आमदार त्याचं उत्तर देऊ शकतो. आमची मागणी सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणं ही आमची मूळ मागणी आहे. उद्या 26 तारखेला 1 वर्ष पूर्ण होते सगळ्या सोयरीची अधिसूचना काढलेली. तुम्ही कधी तिची अंमलबजावणी करणार? अशा गॅजेट पासूनच्या सगळ्या मागण्या सरकारकडे आम्ही दिलेल्या आहेत. हैदराबादचं गॅजेट आहे, सातारा संस्थांचं आहे, बॉम्बे गव्हर्नमेंटचं आहे, औंध संस्थांचं आहे. ते लागू नेमकं तुम्हाला कधी करायचं? शिंदे साहेबांची समिती गठीत केलेली असून ती काम करत नाहीये, नोंदी शोधत नाहीये. त्यांना मुदतवाढ देणं सरकारची जबाबदारी आहे, तेही दिली पाहिजे. ज्या नोंदी सापडल्या ते प्रमाणपत्र मिळणं आवश्यक आहे, व्हॅलिडिटी निघणं आवश्यक. केसेस वापस घेऊ म्हणलेले आहेत. गोरगरीब मराठ्यांच्या पोरांवरती गुन्हे दाखल विनाकारण केले. अशा 8-9 मागण्या सरकारकडे आम्ही दिले. त्यासाठी उद्यापासून आमरण उपोषण कठोरपणानं सुरू होत आहे. कारण शेवटी काय असतं बघा, आपल्या लेकरा बाळांच्या आयुष्याच्या प्रश्नासाठी आपण लढलं पाहिजे. त्यांचा खूप मोठा आक्रोश आहे. एखाद्या टक्क्यानं जर लेकरं हुकले तर मोठमोठ्या नोकऱ्यांपासून लांब जाते, त्यांच्या आयुष्याचं वाटोळं होतं. उच्च शिक्षण, मोठं शिक्षण त्यांना मिळत नाही. यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागतो. ज्या समाजाला आपण मायबाप म्हणलेलं आहे त्या समाजाला मुलगा म्हणून पुढे होऊन काम करणं त्या समाजासाठी माझं कर्तव्य आणि ते मी करतोय. आणि समाजही मला कधी उघडं पडतं. मला अनुभव आहे मोठा. माझा समाज मला कधी उघडं पडू देत नाही. काम धंदे बाजूला फेकून सगळे अंतरवालीकडे निघतात. आजच बघितलं तुम्ही, झाला मंडप गर्दी मनपात, म्हणजे लोक निघाले अंतरवालीकडे. काय वाटतं की मागच्या उपोषणाला मोठा प्रतिसाद मिळाला होता, या उपोषणाला मोठा प्रतिसाद मिळाला असं वाटतं? त्यात काय वाटायला फेटायला काय त्याचं? कोणाला लागत नाही आरक्षण? कोणाला लागत? सत्ताधारीतल्या मराठ्यांना लागत नाही का? विरोधातल्या मराठ्यांना लागत नाही का? शेतकरी गोरगरीब कष्ट करणाऱ्या मराठ्यांना लागत नाही? व्यवसाय करणाऱ्या नोकरी करणाऱ्या कोणत्या मराठ्यांना आरक्षण लागत? शेवटी लेकरा बाळाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. इथं काय नुसते पक्षी आणि आमदार मंत्रीत मोठे करायचे का? आता लय मजा येणार. सत्ताधारीत असणारे मराठे, मग भाजपाचा असू द्या कोणाचा असू द्या, ते मराठे ज्यांनी कामं केलीत ना, आता ते सरकारला विचारणार आहेत. आणि मुलंही आपल्या आई बापाला विचारणार आहेत. आपण सत्ताधाऱ्याचं काम केलंय, आपला आमदार झाला, मंत्री झाला, सरकार आलं, आमचं आरक्षण कमी देत नाहीत. ते आम्हाला आयुष्यासाठी लागतंय. लेकरं सुद्धा आता प्रश्न विचारणार. आणि मी काय वाईट करतो? मी या समाजाला मोठं होण्यासाठी लढतोय. मी माझ्या स्वार्थासाठी नाही जीवाची बाजी लावून लढत. माझ्या समाजाचं हित आहे त्याच्यात. माझ्या समाजाचे लेकरा बाळ आरक्षणापासून वंचित राहायला लागले, त्यांचं वाटोळं व्हायला लागले, त्यांच्यासाठी लढतो. काय वाटतं? समाज कसं काय सोडील? कधीच सोडू शकत नाही. आजच नाही, कधीच नाही. चंद्रसूर्य आहे तोपर्यंत समाज सोडू शकत नाही. कारण मी वाईट काही करीत नाही. मी समाजासाठीच भांडतो, समाजासाठीच वाईट बोलतो, माझ्या स्वार्थासाठी नाही. आणि मी प्रामाणिक आहे माझ्या समाजाशी. मी समाजाला रिझल्ट दिलेला. समाज एक झाला त्यावेळेस मी समाजाला रिझल्ट दिलेला आहे. त्यामुळे समाज कुठे झाला आता बघितलं ना तुम्ही आता जेव्हा प्रश्न विचारला त्याचं उत्तर तो मंडपात आहे ना. झाले मंडपात गर्दी, उद्या उपोषण आहे. लोक मराठी निघाले, त्यांना काही देणं नाही राजकारण फाजकारणाचं. लेकराच्या आयुष्याचा प्रश्न आहे त्यांच्या पुढं, ते त्यांच्यासाठी महत्वाचं. निघाले मराठी. पाटील, मागचे जर आंदोलन बघितलं तर तुमचा सतत रोष हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होता. हे देवेंद्र फडणवीस आज सत्तेत आहे, असं वाटतं तुम्हाला त्या आरक्षणाच्या मागणीकडे ते लक्ष देतील? हो, वाटतंय. मराठ्यांशी ते बेमानी करणार नाही. ते आरक्षण मराठ्यांना देणार. आता सगळं चित्र क्लिअर होईल. त्यामुळे मी काही बोलत नाही. सगळं चित्र क्लिअर होईल. सरकारला, मुख्यमंत्री फडणवीसांना मराठे मोठे होऊ द्या वाटते की नाहीत हे आता उघड पाडणार आहे. त्यांना मराठ्यांच्या पोरांविषयी, गोरगरीब मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत की नाही व्हावेत हे वाटतंय का नाही, हे आता रिझल्ट येणार आहे लगेच. त्यांना मराठ्यांविषयी आकाश आहे का नाही हे उघड पाडणार. मराठ्यांविषयी त्यांना राग आहे का नाही हे आता उघड पाडणार लगेच. लय दिवस नाही आता लक्षात येणार का मराठ्यांची गरज फक्त निवडून येऊस तर होती. कारण कोणचीच लाट नव्हती. ना मोदी साहेबांची लाट आहे, ना कोणाची लाट आहे, ना गाठ आहे, ना फाट आहे. मराठ्यांच्या मताशिवाय या राज्यात कोणीच सत्तेवर बसू शकत नाही, गुलाल घेऊ शकत नाही, पान आलू शकत नाही. पान मराठ्यांशिवाय, पान मराठ्यांची बेमानी करणं मागात पडत.
त्यामुळं आशा आहे 100% त्या मागण्या मान्य करणार. नाही केल्यावर मग दाखवतो उपोषणाच्या नंतर. अगोदर त्यांच्यावरच अपेक्षा ठेवावं लागणार आहे. सरकार ते येत फक्त ढकली बंद झाली. आता पहिल्यांदा ढकलीत होते ना, शिंदे साहेबाला आम्ही कुठे विरोध करतो दाखवा, ते कम देत नाहीत आम्हाला काय माहित. आता आता मुख्यमंत्री तुम्ही, सत्ता तुमचीच, सगळं तुमचंच आहे. आता क्लिअर चित्र होणार आहे मराठ्यांपुढं, खरा दोषी कोण. आता जसे टोळी उघडी पडली, खरी जातीवादी कोण, आम्ही का ते, तसं आता मराठ्यांविषयी राग द्वेष आकश मुख्यमंत्र्यांच्या मनात आहे का नाही हे उघड पडत. देतेत का नाहीत, मागण्या मान्य करतेत का नाहीत, आता समोर दिसणार आहे. आता देत नाहीत तर आम्ही काही बोलत नाहीत, पण आम्हाला आशा आहे ते पूर्ण मागण्याची अंमलबजावणी करणार. नाही केल्यावर बघू. पाटील, समाजातील अनेकांचं म्हणणं आहे की जरांगे पाटलांनी यावेळी उपोषण करू नये असं आवाहन करतायत. आज वैभव देशमुख यांनी देखील तुम्हाला आवाहन केलं उपोषण त्याचं टाळावं. त्या लेकरांची माया आहे, त्या समाजाची माझ्यावरती माया आहे. जे आहे ते आहे, जे खरं आहे ते खरं आहे. खरं बोललं पाहिजे माणसाला. समाजाला वाटतंय शरीर साथ देत नाही, वेदना आहे, करू नये उपोषण, ही त्यांची माया आहे. पण माझ्या वेदना नाही बघू शकत मी. माझं शरीर माझ्या वेदना बघतो, माझ्या लेकराच्या वेदनाचं काय समाजाचं. त्यांचे किती हाल आहेत. मायबापाने कष्ट केलेत हो, रात दिवस सोपं नाही. ज्याला उन्हात घाम गाळलाय त्याला जाऊन विचारा कष्ट काय असतात म्हणा. तुम्हाला काही शेत बसून कळणार आहे म्हणा, जाऊन विचारा. हमाल्या केल्यावर कसे रुपये मागे ठेवून लेकरं शिकवायचे. रिक्षा चालविते, जिपा चालविते, ट्रॅक्टर टेम्पो चालविते, ट्रका चालविते, एसट्या कंडक्टर ड्रायव्हर येतं, टपऱ्या चालित, हाटलं चालित, बारीक बारीक व्यवसाय चालित, शिक्षक आहेत, पोलीस मध्ये येत, महसूल विभागात येत, डॉक्टर येतं, वकील येतं, ऊस तोडणारे मराठी येतं, शेतमजुरी करणारे, सालाने राहणारे मराठी आहेत. यांनी स्वप्न बघितलेलं आहे माझ्या लेकरानं मोठं शिक्षण घ्यावं, मोठ्या नोकरीला लागावं. ते स्वप्न साकार करायचं असलं तर आरक्षणाची गरज आहे. म्हणून मी माझी वेदना बघू नाही शकत. समाजाच्या लेकराच्या वेदना बघणं माझी जबाबदारी. त्यामुळे कोणाचा बी बाप आला ना तरी संतोष भाईचं मॅटर दबत नसतं, मी दाबून बी देत नसतो. आणि मी या उपोषणात संतोष भाईची, देशमुखांची सुद्धा मागणी घेणार, सूर्यवंशीची पण घेणार, सोडणार नाही. आणि मुंबईला उद्या मोर्चा आहे, त्यातही मराठा बांधवांनी सहभागी व्हावं हे आवाहन करतोय. कारण मला उद्या उपोषण असल्यामुळे येता येत नाहीये, तेही माझं आव्हान. मी समाजाच्या कल्याणासाठी काम करतोय, माझ्या नाही. मी स्वार्थासाठी लढत नाही. मी प्रामाणिक आहे माझ्या समाजाशी, आणि मी ते प्रामाणिकपणा माझ्या समाजासमोर सिद्ध केलं. मी फुटत नाही, मॅनेज होत नाही. मला काय ते सगळा समाज आहे, देव माझा पाठीराखा समाज आहे. माझा समाज मला उघडा नाही पडू देत. यांनी कितीही मला एकटं पाडायचा प्रयत्न करू द्या, धावून येतो माझा मराठा समाज. हो, तुटून पडतो. जे त्यांचे मुलं, स्वतःचे मुलं त्यांच्यासाठी करतायत, त्याच भूमिकेत मी समाजाचा मुलगा म्हणून काम करतोय. उलट 4 पावलं पुढे जाऊन करतोय त्यांच्या मुलापेक्षा. जीव घेणा प्रवास आणि रक्त जाळतो मी माझ्या समाजासाठी. समाज कसा उघडा पडू दे. झाली की गर्दी आजच मंडपात. मी समाजासाठी लढणार आहे. समाजाची माय आहे. वैभवताईचं म्हणणं होतं तुम्हाला वेदना होतात, तुम्ही उपोषण करू नका. धनंजय भाऊचंही म्हणणं होतं. परंतु मला समाजाच्या न्यायासाठी लढणं आहे, संतोष भाईसाठी लढणं आहे, आणि करोडो मराठा समाजाच्या लेकरासाठी लढणं आहे. न्यायासाठी लढणं माझी जबाबदारी, आणि ते मी काम करतोय न्यायासाठी. आज बराच वेळ देशमुख कुटुंब तुमच्या भेटीला आले, नेमकी त्या भेटीमध्ये काय काय चर्चा? नाही, दुसरं काय म्हणणं नव्हतं त्यांचं. एवढंच होतं की तुमचं शरीर साथ देत नाही तुम्हाला, आणि मोर्चातही बघतो, आणि ते खरं पण आहे. पण मला समाजापेक्षा काय मोठं काय जगून करायचं. समाजाच्या लेकराच्या चेहऱ्यावरती आनंद दिसला पाहिजे. ते नोकऱ्याला लागून शिक्षण घेऊन ते सुखी दिसले पाहिजेत. त्यांच्यापेक्षा काय बाबा मला मोठं आहे समाजापेक्षा. आणि मी काय वाईट करतो, समाजाच्या लेकरासाठी लढतो ना. मी का लढू नाही, लढणार मी. वेदनेला मरायला आणि त्याला भेट नाही. फक्त समाजाला माझी विनंती आहे की कामाचा विचार करत जाऊ. आता वेळेप्रसंगी महिना 4 महिन्याला एकत्र येत जा. एकजूट दाखवली पाहिजे. पक्षाचे वैयक्तिक तुमचे मतभेद असतील, तुमचे वैयक्तिक काही नाराज असेल ते सोडून देत जायचं ताबडतोब. आणि समाजाचा जिथं प्रश्न आहे तिथं ताकदीनं धावून येत जायचं सगळ्यांनी. कारण दिवस वाईट उगलेत, आता वाईट दिवस आहेत. त्याच्यामुळे एकजूट दाखवत जा. आणि माझा सगळा समाज एका जागेला सगळा ताकदीनं एकत्र येतो. पाटील, तुम्हाला सरकारनं दिलेल्या आश्वासनाचं आता 1 वर्ष पूर्ण होत आहे. मात्र आपण बघू शकतो की अनेक ठिकाणी आजही ज्या नोंदी आहेत त्या नोंदी सापडणं बंद करण्यात आलेल्या आहेत. ज्या सापडल्या त्यांना प्रमाणपत्र मिळत नाहीये. म्हणजे नेमकं सरकारने तुमची काय एका प्रकारे फसवणूक केली असं तुम्हाला वाटत नाही? आता सगळं चित्र क्लिअर होणार. फसवणूक तर केलीच.
कारण 1 वर्ष पूर्ण होतंय आता 26 तारखेला सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणी आणखी झाली नाही अजून. पण आता सगळं क्लिअर होणार. तुम्ही शिंदे समितीला मुदतवाढ का दिली नाही, शिंदे समिती नोंदी का शोधत नाही, हे सगळं चित्र समाज समोर उघड होणार आहे आता 25 तारखेपासून, उद्या उपोषणापासून. सगळं कक्ष का बंद केले, वंशवळ समिती का गठीत केली नाही, व्हॅलिडिटी द्यायचं का थांबवलं, ज्या नोंदी सापडल्यात ते प्रमाणपत्र का देत नाहीत तुमचे अधिकारी, ते सगळं उघड होणार आहे. तुम्ही गॅझेट का लागू करत नाहीयेत, तुम्ही सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र का देत नाहीत, 83 क्रमांकाला जर मराठा आहे आणि कुणबी एकच आहे तर का देत नाहीत, ते सगळं चित्र आता क्लिअर होणार आहे. मराठ्यांच्या विरोधात सरकार काम करतंय की नाही करत, मराठ्यांना संपवायचंय की नाही, हे सगळं उघड होणार आहे आता. मराठ्यांना जर संपवायचं असेल तर उघड होईल, आणि मराठ्याला संपवायचं नसेल तर आरक्षणाचे विषय मार्गी काढतात का नाही तेही मराठ्यासमोर उघड होणार आहे. सगळं चित्र या उपोषणातून स्पष्ट होणार आहे सरकारबद्दल. सरकारचे मराठ्यांविषयीची नियत काय, मराठ्यांचे लेकरांविषयी किती द्वेष आहे सरकारमध्ये आहे की नाही, हे आता उघड पडा. मी बघतो आता कसं देत नाहीत, पण मला वाटतंय नाही बेमानी करणार मराठ्यांशी. कारण प्रत्येक मराठ्यांनी मतं दिलेली आहेत, कसले लाठी फिटी नाहीत. एवढं माइंडेड बहुमत तुम्हाला स्वप्न तर बघायला मिळालं नसतं. त्यांच्याशी गद्दारी करणं म्हणजे पुन्हा राज्यातून उतरणे, कारण एकटेच 50-55% आम्ही राज्यात एकटेच. त्यामुळं त्याचे फळही भोगावं लागणार. पाटील, म्हणजे तुम्ही निवडणूक न लढण्याचा फायदा भाजपला मिळाला असं तुम्हाला म्हणायचं? ते आता 25च्या नंतर बोलू, काय जे असेल ते 25च्या नंतर बोलू. मराठ्यांशी बेमानी करणार नाहीत मुख्यमंत्री, दगा फटका करणार नाहीत, गद्दारी करणार नाहीत याची आम्हाला अपेक्षा आहे. पण आता ते समोर सिद्ध होईल काय. उद्या किती वाजता सकाळी आमरण उपोषणाला 10-11 वाजता बसणार आहे. उद्या 10-11 वाजता सकाळी बसणार आहे. ज्याला बसायचं ते त्यांच्या मनाने बसतील. कारण दुसरीकडे आम्ही आणखीन एक जागा केलेली पण मनाने. आता ते आम्ही पहिल्यांदा ताकद लावली होती सामूहिक मोठं करायचं, पण ज्याला ते पोट्टे म्हणतात आम्हाला भूक लागली, मग ते म्हणलं उगा दम निघायचं नाही त्यांना. ज्याला मनाने बसायचं ते बसते. घरच्याचा विरोध असला तर कोणी बसायचं नाही स्वतःच्या मनाने. ते नुसतं इथे येऊन बसले ना तर मी एकटा पठ्ठ्याच काफी. मी बस एकटा लढून मिळवतो, काय गरज नाही. तुम्ही नाही बी बसले ना सगळे कोणी उपोषणाला नका बसू. तुम्ही खुशाल खाऊन पिऊन इथंच झोपा किंवा ये जा करा. तुम्ही इथं येऊन पाठबळ आशीर्वाद जरी मला दिला समाजाने तरी मी एकटा बघतो त्यांच्याकडे, काही काळजी करायची गरज नाही. कारण इथं सुद्धा मनपात उपोषणात भेटायला येणारे लोक राहणार आहेत, त्याच्यामुळे इथंही बी जागा लागणार आहे. दुसरीकडे पण आम्ही एका शेतात केली इथं बाजूला, जर वाढलीच तरचा विषय, पण इथं मोकळच ठेवावा लागेल असं आजच्या चित्रावरून दिसतंय. लोक भेटायला आल्यावर ते खाली झोपलेल्यांना तुडीत ना उपोषण करत्याला, त्यामुळे इथं उपोषण करते म्हणजे लोक भेटायला आल्यावर कुठे भेटतील, म्हणजे हाही प्रश्न आज उभा राहिला आता पुन्हा. कारण आज जर गर्दी व्हायला लागली म्हणल्यावर. पाटील, तुम्ही उद्या उपोषणाला बसतायत, त्याच मध्ये उद्या जालन्यात उपमुख्यमंत्री पण येत आहेत. त्या उपोषणाच्या दरम्यान सरकारची काही तुमची चर्चा झाली? नाही, काही चर्चा फिरच्या काय नाही. आता सांगितलं ना तुम्हाला मी, सगळं उघड होईल या उपोषणाच्या दरम्यान. सगळं उघड होणार आहे. मराठ्या फक्त मतापुरता लागतो, सत्तेपुरता लागतो का त्यांचे प्रश्न सुद्धा मार्गी काढायचे आहेत. द्वेष आहे का नाही यांच्या मनात, किती राग आहे मराठ्यांविषयी, यांना किती चीड आहे मराठ्यांविषयी मुख्यमंत्र्यांना, सरकारला, हे या उपोषणातून सिद्ध होणार. जर त्यांना मराठ्यांच्या लेकराची, गोरगरिबांची माया आहे, गोरगरिबांची म्हणतो मी तुम्हाला, तर मुख्यमंत्री 100% प्रश्न मार्गी काढणार. आणि गोरगरीब जर त्यांना पायाखाली चेंगरायचे असतील मराठी, तेही चित्र उघडव. आज त्याच्यावर बोलून उपयोगच नाही. म्हणजे तुम्हाला विश्वास आहे देवेंद्र फडणवीस तुम्हाला न्याय देतील? हो, कारण मराठ्यांच्या मताशिवाय तिथं बसलीच नाही. इथं पान बी हालत नाही मराठ्यांशिवाय. एवढं सोपं नाही. मराठ्यांशी दगा फटका बेमानी होणं हे त्यांनाही परवडणार नाही. पण आज बोलण्यापेक्षा हे चित्र उद्यापासून क्लिअर होत चलं. मराठ्यांविषयी त्यांना द्वेष आहे का नाही, मराठी राज्यातले संपवायचेत की काय, का नाही संपवायचे, का मोठे करायचे गोरगरीब मराठी. गोरगरिबांनी तर सरकारचं काय नाही केलं. गोरगरिबाच्या न्यायासाठी वैयक्तिक मतभेद असू शकते, लक्षात येईल. ठीक आहे, आता पुकाराची वेळ आली, रोडवरचे वाहनं बाजूला घेणे म्हणजे मराठी टाकते अंतरवालीकडे निघाले. कामधंदे बघत नाहीत मराठी, कारण लेकरासाठी काम करतो मी मराठी. गोरगरिबांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून काम कधीच समाज सोडत नाही. आणि मी काय वाईट केलंय,
पाटील, बीडच्या हत्याकांडावरून एक नवीन नवीन गोष्टी समोर येऊ लागलेल्या आहे. परवा दिवशी काही व्हिडिओ पण सुद्धा व्हायरल झालेले की जे कराड आहेत ते बीड मधूनच आत्मसमर्पण करण्यासाठी पुण्याला गेले. त्यानंतर काल पुन्हा एक पीआय सोबत कराडांचा संवाद सुद्धा व्हायरल झालेला आहे. नेमकं बीड मध्येच असताना पोलिसांना ते का सापडत नव्हते? तपास यंत्रणा आणि मुख्यमंत्री गृहमंत्री यांना काय पुरावे पाहिजे हेच कळायला तयार नाही जनतेला. खरा खून करणारे कोण हे जनतेसमोर आता सिद्ध झाले आहे. तुम्ही किती लपाछपी केली, सरकारमधले मंत्री वाचवायचा प्रयत्न केला किंवा ते कोण आहे सरमाड का खरमाड्या तो कोण आहे त्यो कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी राज्यातल्या जनतेसमोर गेलेले खंडणी मागायला येणेच पाठविलं आणि खून करायला पण येणेच पाठविलं. म्हणजे मुख्य आरोपी तोच पाहिजे हे सिद्ध झालेलं आहे समाजासमोर. आता तुमच्या तपास यंत्रणा काय करतात हे आम्हाला नाही माहिती. तुम्हाला काय पुरावे पाहिजेत हे बी आम्हाला माहिती. तुम्हाला एवढे पुरावे असून तुम्ही त्याच्यावर 302 दाखल करत नाही. मुख्यमंत्री त्याच्यावर आणखी 302 दाखल करीत नाहीत. मोक्यात घेऊन त्याला 120 खाली सामूहिक कटात घेऊन अंडर ट्रायल ते चालवत नाहीत आणखी. आणि त्याच्यावर जर 302 दाखल केलाय त्याच्या हातकडे कसं का नाही? काळी टोपी कुठे? तुम्हाला पुरावे काय पाहिजेत? सोडू नाही शकत बस तुम्ही. समाजासमोर तपास गेला. तुमच्या तपासात तुम्ही किती खाडाखोडी केली, समाजासमोर तपास गेला. आणि तुम्ही जो क्लिप बद्दल सांगितलंय तर त्याच पोलीस स्टेशनला तो पी आहे, त्याच पोलीस स्टेशनला. आता त्याचे पण सीडीआर निघणं गरजेचं आहे आणि सीसीटीव्ही सुद्धा पोलीस स्टेशन. रातचे कोणी भेटायला येत होतं का? मागच्या दाराने पुढच्या दाराने कोणाकोणाला फोन केले अनेक नंबरवरून. त्याचे मोबाईल जप्त करणं गरजेचं, त्याची बदली करणं उपयोग नाही. आता ते बंदोबस्ताला ठेवणं सुद्धा तिथं कामाचा नाही. पण याचा अर्थ असा नाही की बंदोबस्ताला ठेवला आणि त्याची बदली केली. तुम्ही त्याला आता गिअर मध्ये घेणं गरजेचं. आतापर्यंत नाव घेतलं का? मी नाही घेतलं. पण आता जर तुझ्या क्लिप व्हायला लागल्यात तर सरकारी दवाखान्यात कुणी नेलं का नेलं? काय दुखत आहे? काय दुखत आहे? डॉक्टरला सांगता येणार ते कोणी काल प्रेस घेतली तिने. डॉक्टर कशाला आहे? तुला सांगता येणार काय दुखत आहे? आणलं कशाला? जेल प्रशासनाने पाठवलं कस काय? इतक्या रात्री मान्य न्यायालयाने त्याला दवाखान्यात नेण्याचा निर्णय दिला का? न्यायाला तर न्यायाला आयसीयू मध्ये कस काय? ते लॉकअप नाही का दवाखान्यात? जेलला नाही का डॉक्टरने? म्हणजे तिथं सुद्धा संशय यायला लागला. तुम्ही हॉस्पिटलचे सुद्धा सीसीटीव्ही घ्या. कारण ज्या पीआयची का पीएसआय कोण येते त्याची जी रेकॉर्डिंग व्हायरल झाली त्यानेच रोहित नावाचा कोणीतरी माणूस बोललो होता, पोरगा गाडीत बसवला होता आणि उतरला सुद्धा त्यानेच. त्यामुळे ते सीडीआर निघणं गरजेचं आहे. दवाखान्याचे पण सगळे सीसीटीव्ही निघणं गरजेचं आहे. दवाखान्यात मागच्या दारात त्यांनी कोणी त्याच्याशी बोलतंय का? मला तरी आता अशी शंका यायला लागली की त्याला सोडायचं ऑपरेशन सुरू झालंय की काय षडयंत्र दवाखान्यात बस. 100% वाटायला. कारण जर पीआय त्याच्या जवळचा निघतोय तर हाच पीआय लय दिवसापासून ते संरक्षणाला तो आता संशयाच्या भावऱ्यात. आता इतकं पुरावे पुढे येते, इतके व्हिडिओ पुढे येते तरी सरकारला सांगावं लागतं मग तिथं चौकशी करते. आणि तुम्ही काय चौकशी करता? मग तुम्ही आतापर्यंत हे सगळे पोलिसांमध्ये टाकायला पाहिजे होते. हे पीआय सुद्धा त्याची चौकशी करायला पाहिजे. महाजन आणि ते पाटील त्याचीही चौकशी करून त्यांना आरोपी करायला पाहिजे. त्यांचेही सीडीआर काढायला पाहिजे. खंडणी मागायला ज्या ऑफिसमध्ये बैठक झाली त्या बैठकीला कोण कोण होते? नुसते आरोपी नका धरू, ते कोण कोण होते त्यांना सगळ्यांना माहिती. ते बी आरोपी करणं गरजेचं. खंडणी मागायला गेलेले आरोपी आणि खून करणारे पण सगळे आरोपी हे फरार असताना यांना गाड्या कोणी दिल्या? अरे तुम्ही कामच करणार राव. फरार करणारे गाडी आरोपी करायला पाहिजे, जेलमध्ये टाकायला पाहिजे होती. तुम्हाला नायनाट करायचं म्हणतात मुख्यमंत्री ह्या गुंडगिरीचा, छेडछाडीचा. मग जे पुरावे समोर आहेत त्याला हात कसं काय घेत नाही तुम्ही? आरोपी कसं काय करीत नाही? तुम्हाला जर मुळाजाळा शेजाळायचं असेल तर तुम्ही धर्माचा आत टाकला तर तुमच्यावर विश्वास बस. आणि मग लोकांना असं वाटल, लोकांना राईट तपास करतोय सारखा. ते महाजन कुंकड हिंडतोय, ते राजेश पाटील कुंकड हिंडतो, यातला पीआय पुढे. आता तुम्ही करता काय? यांना समजणाऱ्या गाड्या कोणच्या? यांना पैसे कोणी दिले? हे कोणाच्या घरी राहिले? हे कसं काय मध्ये टाकत नाही तुम्ही? हे सगळे आजूबाजूचे सुद्धा व्हायला पाहिजे. कारण ह्यो पी आहे की त्या पोलीस स्टेशन मध्ये तो खरमाड का सरमाड होता तिथंच धनंजय देशमुखाला धमकी दिली. मग त्याला कोणी बोलविलं? त्याला आत कोणी नेलं?
सीसीटीव्ही कुठे आहेत? तिथं 15 मिनिटं जरी सीसीटीव्ही बंद असला पोलीस स्टेशनचा तरी कुणीतरी भेटायला आलता म्हणून त्याला जेलमध्ये टाकायला पाहिजे त्या पेयाला. दवाखान्यात बी तिथं सीसीटीव्ही बंद असतील, थोड्या वेळासाठी तिथं कुणीतरी भेटून गेला, कट शिजला, सुटून जायचा म्हणा, कशाचा म्हणा. आणि हे डॉक्टर सुद्धा सगळे फेऱ्यात घ्यायला पाहिजेत. आरोग्यमंत्री साहेबांनी सुद्धा बीडच्या सगळ्या डॉक्टरवर लक्ष ठेवायला पाहिजे. आरोपी तिथे आणि तुमच्या डॉक्टरला काय दुखतंय माहित नाही, कसा ठोला ठेव येशीत. ते डॉक्टरला वाटत असन आम्ही काय वेगळे रिपोर्ट देऊ, आमकं करू तमकं करू. तुम्ही सुद्धा चौकशीच्या फेऱ्यात येणार. खोटं जर केलं तर, किंवा पीआयने जरी काही खोटं केलं असलं, क्लिप फार झाले, तो सुद्धा फेऱ्यात येणार. सुट्टीने सरकारने वाचू नये कोणाला, दर माणूस मध्ये टाकला पाहिजे. ईडी कुठे आता? ईडी माग यासाठी लाविता काही नसून गरीबाचं आंदोलन करीतो मी म्हणून काही सापड का? नाही. काय सापडणार आमच्या गरीबाचं? आता 5-25 कनिंग भरत्यान भाऊ, एवढे पैसे कनिंग कळते तुम्हाला? कणगी भरत्यान भाऊ, इतके पैसे त्याजो, त्या सारमाड्याजवळ. त्याला काय करायचं भाऊ इतक्या पैसे? हे त्याचे पैसे नाही ते, बाप त्यांनी दुसऱ्यासाठी केलं, फेडायची वेळ त्याला आली. हे एका मंत्र्याचे पैसे 100%. ईडी कस काय सापडीत नाही? वावर कुठं, घर कुठं, कुठं प्लॉट घेतले, कोणत्या कंपनीत, ईडी कुठे आता? चौकशा समित्यावरती जर जनतेचा विश्वास उडाला, चौकशा समित्यांवरचा, तपास यंत्रणेवरचा, राज्यात अराजकता माजल बाबा हो. तपास यंत्रणावरचे विश्वास उडू देऊ नका. नीट तपास करा, पाठीमागा नका घालू. हे छेडछाडी करतेत, बलात्कार करतेत, नाही यांचं ऐकल्यावर मर्डर करतेत, खून करतेत. ते महादेव मुंडे का कोण, त्याचा तर खून केला 1.5 वर्ष झालं. कळशे का काय कोण मुलगी तिंडी, तिला मारून टाकलं. हे चोट्टे चट्टे चोऱ्या करते, डाके टाकते, खंडाण्या मागते, चोट्टे चट्टे टोळी. टोळी सगळं जातीला बदनाम केलं. त्यांच्या पत होती चांगली त्या जिल्ह्यात, त्या जातीला खाली मान घालून जगची वेळ आली धनंजय मुंडे टोळीमुळे. आमच्या फोटोला सामाजिक कामं करतो आम्ही, आमच्या फोटोला चपला आणायला होतोय बेट्या. आंदोलन संपदी तो परळीपासून मुंबई पोत काढतो. हा सगळे लफडे बघ काढतो का नाही. दुसरे पण व्हिडिओ समोर आलेले की त्या ज्या घटना घडल्याच्या नंतर ज्या दिवशी आत्मसमर्पण केलं, त्या आत्मसमर्पण करण्यापूर्वी ते बीड मधूनच पुण्याला गेले होते, असे पण व्हिडिओ समोर आले. हॉटेलवर जेवल्याचे पण व्हिडिओ समोर आले. हा काय प्रकार? तपास यंत्रणाच काय करते मला हेच कळाय ना. आता तपास यंत्रणाच त्या नेमल्यात, आम्हाला ना दिला होता का मराठ्याला? चुकीचं आहे. जनतेला कळालंय आता खुनी कोण आहे. तुम्ही न्याय नाही केला ना, जनता बिथरणार आहे राज्यात आणि जड जाणार आहे. मग दोघाला पण, फडणवीस साहेबाला पण आणि अजितदादाला पण. तुम्ही पालकमंत्री असल्यामुळे तुम्हाला न्यायच करणं आहे. आणि फडणवीस साहेबांच्या घरी देशमुख कुटुंब गेलं होतं, फडणवीस साहेब नव्हते आले त्यांच्या घरी. त्यामुळं समाज शांत आहे, आम्ही सुद्धा शांत आहे फडणवीस साहेबांच्या शब्दावर हे न्याय होईल. पण इकडे यंत्रणेत आम्हाला काही धरलेलं दिसतच नाही. राज्यापुढे सगळे व्हिडिओ चाललेत, सगळे पुरावे चाललेत, पण इकडे काय धराधरी दिसत नाही. तशी सगळी सोडासोडीच दिसते. धराधरीच नाही, नुसती सोडासोडी. याच्या दुष्परिणाम वाईट होणार आहेत. राज्य बंद पाडायची वेळ सरकारने आमच्यावर आणू नये, हे आमचं मूळ सरकारला सांगणे. तुम्हाला जर आणखी 6 रुपयेच करता होय ना, खुन करता, याला काय जात नाही तो, याला काही जात पित नाही. कुणाला मारते ते पैशासाठी, पैसे पद राजकारण एवढंच पाहिजे या धनंजय मुंडे टोळीला. त्यांना काय जात पित नाही कळत. अरे अशी शंका आहे आता यांच्या पवित्र देवस्थानाला सुद्धा याच टोळीनं डाग लावाला. आता संशय येतोय हीच ती टोळी धुई निर्माण करणार. त्यांचा मोठा नेता होता एक, त्याला सुद्धा जिवंत असताना मरण यातना भोगायला लावल्या. हीच टोळी ती, ही संशय येतोय हीच टोळी ती. हा त्यांच्यात नेते आहेत ना, नाही असं नाही, त्यांच्या जातीत नेते आहेत ना, पण इतके नीच विचाराचे नेते यांसाठी. हा त्यांच्या समाजात अहंकारी आहेत, गर्विष्ठ पण आहेत, पण इतके नीच चाली नाही खेळत त्या धनंजय मुंडेच्या टोळीसारखे. लोक मारेव, छेडछाडी कर, बलात्कार कर, योजना खाम कर, घर खाय, जमिनी दाबेव, प्लॉट दाबेव, हट. ते नाही करत. आम्ही त्यांची बाजू नाही घेत, पण ते खरं आहे की ते अहंकारी आहेत त्यांचे नेते, गर्विष्ठ पण आहेत. पण ही अशी नीच चाल नाही खेळत त्या धनंजय मुंडे टोळीसाठी. वाटोळ केलं त्यांनी, तरी हे करून हिंडतो. हे आता गडा भरला टोळीसाठी.
आणि टोळीच वाचित कवाबी टोळीने एका लाभार्थी टोळी पैसे खाल्ले असते एकामेकाचे कळ नाही त्यांना. अरे आरोपीच्या बाजून काय आंदोलन झालंय करा आतापर्यंत देशात आणि राज्यात. आता पडीन रूढ का आमच्यात नसते का मला माहित नाही पण असतेनच ना. कधी आरोपीच्या बाजून मोर्चे काढे का आमच्या लोकांनी. आता इथून पुढे कोणत्या जातीचे लोक बघा काही झालं की सोडून द्या म्हणते ना आमचं चांगलं आहे देऊ होणार. आता ही रूढ आणि सरकारला हे घडून आणायचं आणि असले पाळीत हवे तुम्ही कशाला. हे असले मध्ये टाकले पाहिजे उलट दुसरे तयार करा ना. हे असले काय अर्थ होता. सरकारला या महाराष्ट्र जनतेला कलंक लावणारे लोक कशाला पाळीता. काय गरज आहे यांची तुम्हाला काय पाळायची गरज आहे. वाईट दिशेनं चाललंय राज्य. हो वाईट दिशेनं चाललंय. गुंडाची टोळी संपवायची ऐवजी हे मोर्चे काढतात रस्ता रोक करते आंदोलन करतात. आम्ही काय बोललो जातीवाद केला म्हणते. कोण जातीवाद केला रे. वंजाऱ्याला बोललो का धनगराला दलित मुस्लिमाला 18 पगड जातीच्या 12 बोलत तर लोकांना एकाला शब्दात दुखीन नाही आयुष्यात दुखीणार नाही. टोळीला बोलायचं नाही त्याला कापी धिंडून द्यायचं का लोकाला. चपलाला काय चपला हाणतात फोटोला आणि त्याला बेट्या खेटलाच ना तू आता तुला दाखवतो. आता आपण ज्याच्यात उतरतो ना पाणीच पाहिजे तो आपला असा कचका असतो. मग पाणीच पाहिजेत असतो आपण. पाप करता आणि ओबीसी मध्ये घेता जातीला मध्ये घेता म्हणजे पाप तुम्ही करणार आणि पांघरून त्यांना घालायला सांगता का. ते काय येडे आहेत का. पाप तू करणार आणि फेडायला लावतो त्यांना. फेड तूच नादी लागतो काही गरज नसतं. त्याचं नाव सुद्धा घेत नव्हतं आम्ही 22-23 दिवस. धनंजय देशमुखाला धमकी देतात तरी लोकांना थांबित नाही. म्हणजे याचे उलटे खोपडीची येते. यांचं कसं या टोळीचं धनंजय मुंड्याच्या आमच्या विरोधात जे आंदोलन करीन ते यांचा मित्र आहे. आमच्या विरोधात जे बोलन मराठ्याच्या तो यांचा मित्र आहे. म्हणजे याचा अर्थ असा निघतो मराठ्यांना हे शत्रू मानते. याचा अर्थ असा आम्हाला शत्रू मानता होय. चिमोटभर तुम्ही टोळी ती एवढी एवढीशी मराठ्यांनी गिरक्यात घातल्यावर फिरकी तरी मारून देते का. कित्येक टोळी ती म्हणजे मराठ्यांच्या विरोधात आंदोलन केलं याला उकळा फुटात त्याला सपोर्ट करते. लाभार्थी टोळी सगळी. लाभार्थी टोळी उपोषणाच्या पुढे उपोषण करायचे म्हणजे लाभार्थी टोळी झाली. आरोपी म्हणायच्या इथून पुढे आता हे आरोपीच आहेत. आरोपीच्या बाजूने उठणारे आरोपी. वारे टोळी हे काम करून घेतो का. त्याच्यात मर्दानगी मानतो स्वतःला. जातीवाद उफळून तुम्ही आणायचा ना आम्हाला म्हणायचं. काय संबंध आहे कोणाचा. आम्ही कोणाची नाही भाकरी खात. हो नाही कधीच ओबीसीची भाकरी आम्ही हिसकून घेत नाही. आरक्षण हिसकून घेत नाही. घेणार आमचा हक्काच आहे ते घेतोय आम्ही. 1884 पासून 150 वर्षापासून आमचं. तुमचं आता 90 पासून 1990 1967 पासून नाही घेत. समजून घ्या रे गोरगरीब ओबीसी बांधव समजून घ्या. आम्ही तुमच्या आरक्षणात धक्का लावत नाहीत. आमच्या लेकराच्या आयुष्याचा प्रश्न. तुमच्या लेकरात सुद्धा आमच्या लेकरा शोधा. तुम्हाला जसे तुमचे लेकर मोठे वाटते तसे आमचेही मोठे व्हावेत असं वाटू द्या. मन जिंका ओबीसींनी मराठ्याचे आणि मराठ्यांनी ओबीसीचे. मन जिंका एकमेकाच्या सुखात दुःखात जाऊ आपण. एकमेकाच्या लढ्यात जाऊ आपण. तुमचा लढा असेल तर आम्ही येऊ. आमचा लढा असेल तर तुम्ही या. आम्ही आमच्या नेत्याचं ऐकत नाही. तुम्ही तुमच्या नेत्याचं ऐकू नका. गोरगरीब आपण जनता गोरगरिबांसाठी लढू. हे वाद लावतात ओबीसी मराठा धनगर मराठा. काय संबंध नाही आपला. काय संबंध नाही आपला. तुमचं आरक्षण तुमचं आहे आमचं आहे. आमचा हक्काच आहे. आमची जमीन आम्हाला दिली पाहिजे तुम्ही. आमची भाकर आहे आमची शेती तुमची नाही घेता. हे समजून घ्या आणि एकोप्याने आपण राहू. तुमच्या लेकरात फक्त आमचं लेकरू शेता. तुम्हाला जसं मोठं वाटतं तसं आम्हाला आमचं मोठं व्हावं वाटतं. आमचे मोठे करू लागा. तुम्हाला मिळालं त्यावेळेस आम्ही एका शब्दानं सुद्धा तुम्हाला विरोध केला नाही दुखविला नाही. आज आम्हाला आम्ही लढून मिळवतोय तर तुम्ही आम्हाला विरोध नाही करायला पाहिजे आणि करू पण नका. इथून पुढे आपण एकत्र राहू. हे असले माजलेले वरचे आमदार राजकारणी आमचे बिन तुमचे बिन सगळेच काय झाले यांना जवळ करता नका करू.